फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोळेकर अकॅडमी. बघा, आज आपल्याला जे शिकायचं आहे क्वेश्चन नंबर सेकंड पासून. ठीक आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट मी तुम्हाला शिकवलेला आहे. ओके, आणि तसंच ह्याच्या अगोदरचे जे काही मी तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत ते फॉर्म्युले व्यवस्थित रीड करा. ठीक आहे, आणि फॉर्म्युले जर येत नसतील तर तुम्हाला हे बघून काय फायदाच नसणार. ठीक आहे, मग ह्याच्यातला पहिला जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित पूर्ण बघा. 1 तासाचा व्हिडिओ आहे, व्यवस्थित पूर्ण बघा तरच तुम्हाला हे जमणार. अदरवाईज डिफरन्शिएशन बघून काय फायदा होणार नाही. ठीक आहे, मग फॉर्म्युले तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ओके, बघा आता स्टार्ट करतो. आणि तसंच जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आनंद देतो. बघा आता सेकंड नंबर, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय दिलं तुम्हाला? y इक्वल टू, फक्त तुम्हाला असं दिलंय, असा क्वेश्चन दिला आहे. कॉस ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर दिलंय. ठीक आहे, मग लेट आपण नेहमी असं लिहिणार, y ने डिनोट करणार कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, ह्याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग मला सांगा, याच्यामध्ये हे कॉस एक्स आहे. ठीक आहे, कॉसचा फॉर्म्युला काय तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस साइन. एवढं लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय येतं? मायनस साइन एक्स येतं. ठीक आहे, कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. सो इथे काय येणार मग? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे इथे येणार डी वाय बाय डी एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो म्हणून डी वाय बाय डी एक्स येणार. ठीक आहे, खाली डी एक्स येणार. आणि कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साइन इथं एक्स होता म्हणून मी इथे एक्स लिहिला. सो इथं जे आतमध्ये फंक्शन आहे ते मी इथे लिहिणार. सो इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार? अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. ओके, ह्या टर्मला डेरिव्हेटिव्ह काढायचं विसरू नका. डेरिव्हेटिव्ह त्याचं पण काढावं लागेल. म्हणजेच काय ना, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग आता मला सांगा, मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येणार? एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय तो रे? दॅट इज एन खाली, पॉवर खाली. ठीक आहे, पॉवर मधून एक लेस करा. पहिलं मी पॉवर खाली घेतलं, एक्स तसाच लिहितो. मग पॉवर मधून एक लेस करा. सो इथे एन मायनस 1. सो पॉवर खाली, ओके, 2 एक्स तसाच, हे ब्रॅकेट टाकतो, सिंपल टाकतो. आणि पॉवर मधून एक लेस करा. सो 2 मायनस 1 1. इथं फक्त 1 येणार. ओके, 2x राहणार. आणि ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर. ए स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट टर्म. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. सो ओनली 2x. मग 2x पुढे लिहितो. 2x आतमध्ये मल्टिप्लाय करू नका, कारण हे अँगलचा फंक्शन आहे. हे अँगल आहे आणि हे बाहेरची टर्म आहे. ओके, 2x पुढे लिहितो. सो मायनस 2x पुढे लिहिला. ओके, हे मायनस तसाच 2x पुढे लिहिला. साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. दिस इज युअर फायनल आन्सर, dy बाय dx. ओके, हे तुमचा फायनल आन्सर आहे. टेक दी स्क्रीनशॉट. बघा, व्यवस्थित करा, फॉर्म्युले माहिती पाहिजे. ओके, हा बघा आता क्वेश्चन नंबर सेकंड 1. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला? रूट मध्ये व्हॅल्यू दिली. रूट मध्ये ई रेस टू ब्रॅकेट 3x प्लस 2 प्लस 5. ठीक आहे, आणि हा ट्रिग्नोमेट्रीचे जे काय ज्यांना कोणाला फॉर्म्युले पाहिजे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा. आता 12th स्टँडर्डला मॅथ शिकताय तर तुम्हाला फॉर्म्युले यायलाच पाहिजे, 100%. नाहीतर तुम्ही एबल नाही मॅथ साठी. समजते का? पहिलं फॉर्म्युले लिहून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर ना हे व्हिडिओ बघायला स्टार्ट करा. ठीक आहे, मी असं तुम्हाला नाही का जास्त फोर्स करणार नाहीये, कारण कसं आहे, जर तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे जर तुम्ही फॉर्म्युले नाही बघितले तर तुम्हाला हे जमणार पण नाहीये. मग बघून पण काय अर्थ राहणार नाही, म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, बघा आता पहिलं काय दिलंय? y इक्वल टू रूट मध्ये ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. पहिलं फंक्शन काय दिसतंय तुम्हाला? रूट मध्ये आहे. ओके, फंक्शन रूट मध्ये. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/2 रूट एक्स येतं. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. रूट मध्ये जर फंक्शन असेल तर 1/2 रूट एक्स येतं. मग आता काय करणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार dy बाय dx 1/2 रूट मध्ये
दिस व्हॅल्यू ऍज इट इज. सो इथे येणार e⁻³ प्लस 2 प्लस 5 ऍज इट इज. ठीक आहे, असं काय मी हे रफ करून टाकतो. नाव नेक्स्ट अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता हे झालं रूटचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, रूटचं डेरिव्हेटिव्ह हे आलं. मग अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, ह्या फंक्शनचं काढावं लागेल ना, ह्या फंक्शनचं काढावं लागेल. म्हणजे इथे ना e⁻³ प्लस 2 प्लस 5 ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. हा चला पुढे नेक्स्ट आता काय करणार, हे ऍज इट इज 1/2 रूट मध्ये e⁻³ प्लस 2 प्लस 5 ऍज इट इज. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x चं काय तर, डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x काय येतं, e⁻x येतं. हा पण बघा नीट लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. सो e⁻, हे जे असेल ते तसंच येणार, e⁻³ प्लस 2 येणार. पण अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, दिस फंक्शनचं. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, बघा e⁻x चं डेरिव्हेटिव्ह e⁻x येतं, पण अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. ओके, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 2 प्लस, आता फक्त आपण ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 काय येणार, 0 बिकॉज 5 इज अ कॉन्स्टंट नंबर. सो 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 इज 0. ओके झालं. आता करा बघू लास्ट स्टेप काय असेल ते, dy/dx व्यवस्थित लिहितो, 1 मिनिट. हा ही टर्म ऍज इट इज. बघा ही टर्म जी आहे ना ती वर लिहिणार मी, ही टर्म कारण मल्टिप्लाय आहे ना, सो वर लिहितो मी. म्हणजे काय मिळतं, हे वर लिहितो e⁻³ प्लस 2 ऍज इट इज. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, 3 तर बाहेर येणार मान्य, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काढतोय मी. सो 3 बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं, 1 येतं. ठीक आहे, फॉर्म्युल्यामध्ये मी सांगितलेलं आहे काय येतं ते. सो इथं येणार 3 बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1, सो ओनली इज रिमेनिंग इज 3. ओके, ब्रॅकेट मध्ये 3 राहणार, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 0, म्हणजे इथे येणार 0. ओके, आणि हे प्लस 0 लिहिले तरी चालेल. अपॉन ही टर्म ऍज इट इज. 2 रूट मध्ये काय काय राहिलं, व्यवस्थित लिहितो, e⁻³ प्लस 2 प्लस किती इथं 5. ओके, 3 प्लस 0 किती होतात, 3 होतात. सो 3 प्लस 0 इज 3 रिमेनिंग ओनली 3. मग मी 3 इथं पण लिहू शकतो, म्हणजे हे आन्सर झालं 3 e⁻³ प्लस 2 अपॉन 2 रूट मध्ये e⁻³ प्लस 2 प्लस 5. दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. नंबर थर्ड वन बघा, थर्ड मध्ये काय दिलंय, y इक्वल टू लॉग ऑफ टॅन, लॉगच्या आतमध्ये अँगल आहे. ठीक आहे, टॅन x/2. मग तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग माहिती पाहिजे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x. मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x लिहून दिलं वाटतं, विसरलो मी. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, दॅट इज 1/x येतं. काय येतं, 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x 1/x एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता मला सांगा इथं लॉग अँगल हा आहे. ठीक आहे, मग लॉग हा अँगलचा फॉर्म्युला काय येणार, इथं लॉग x होतं म्हणून 1/x आलं. ठीक आहे, मग 1/, काय येणार, ही टर्म येणार. ठीक आहे, 1/ हा अँगल, हा म्हणजे x लिहिला, मग लॉग x हा आहे, मग 1/, हे लिहिणार आपण. ठीक आहे, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो इथे येणार dy/dx 1 अपॉन हे अँगल येणार. सो इथे येणार टॅन x/2. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, दिस टर्म. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन x/2, त्याचा डेरिव्हेटिव्ह सांगा आता काय येणार, आणि हा फॉर्म्युला लिहून घ्या बेसिक मध्ये. ठीक आहे, 1/tan x/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन काय येतं, टॅनचं येतं सेक स्क्वेअर येतं. ओके, काय येतं, सेक स्क्वेअर एक्स येतं, पण इथं x x/2 ऍक्च्युली. ठीक आहे, इथं ऍक्च्युली x/2 आहे.
सो मी एक्स बाय टूच लिहिणार. हा, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर येतं, सेक्स स्क्वेअर एक्स बाय टू. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, एक्स बाय टूचं पण काढावं लागेल. ठीक आहे, फक्त एक्स असला असता ना तर मी त्याचा डेरिव्हेटिव्ह नसता काढला असता, कारण त्याचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतं, 1 येतं. पण इथे एक्स बाय टू आहे, मग डेरिव्हेटिव्ह त्याचं काढावं लागेल. ठीक आहे, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय टू चं पण काढावं लागेल. ठीक आहे, टॅनला कसं लिहू शकतो मी, टॅनचा फॉर्म्युला काय असतो रे, टॅन एक्सचा फॉर्म्युला काय असतो, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. मान्य. ठीक आहे, ट्रिगोनोमेट्रिक तुमचा पक्का आहे. ओके, टॅनला मी साइन बाय कॉस लिहू शकतो. पण इथं खाली साइन बाय कॉस लिहिणार. ठीक आहे, मग हा कॉस वर जाणार. कुठे जाणार कॉस, हा वर जाणार. सो मी लिहिताना असं लिहिणार, साइन अँगल हाच लिहावा लागेल ना, एक्स बाय टूच लिहावा लागेल. ओके, डिवाइड बाय कॉस लिहावं लागेल. मग कॉस एक्स बाय टू वर जाणार, कॉस एक्स बाय टू वर घेणार, इनटू सेक स्क्वेअर. मग सेक स्क्वेअरला कसं लिहिणार, सेक कोणाच्या रेसिप्रोकल आहे, कॉसच्या. सो मी सेक स्क्वेअरला असं लिहू शकतो का, सेक एक्स ला मी असं लिहू शकतो 1 बाय कॉस. ओके, मग 1 बाय कॉस, इथं स्क्वेअर आहे, सो 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स बाय टू असं लिहिणार. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतं, 1 येतं. सो इथे येणार 1 बाय टू. ठीक आहे, कारण 1 बाय टू हे येणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतं, 1 येतं. पहिला ऍक्च्युली 1 बाय टू बाहेर जातो, मग एक्स राहतो, मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतं, असं असतं. ठीक आहे, आता बघा 1 कॉस कॅन्सल. बरोबर, म्हणजे राहिलं काय काय बघा आता, dy बाय dx 1 बाय हे 2 मी पुढे लिहितो. ठीक आहे, 2 साइन एक्स बाय टू. ओके, कॉस एक्स बाय टू, कॉस एक्स बाय टू. हा, आता नीट समजून घ्या. आता हा फॉर्म्युला ट्रिगोनोमेट्री मध्ये जातोय. आता सांगितलं होतं ट्रिगोनोमेट्री फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत, पण मी त्याची सांगतो समजून. ठीक आहे, मला माहिती तुम्ही लय आळशी आहात, तुम्ही ते काय त्या लिंकवर जाणार नाहीये, एवढं मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो. पण मला सांगावं लागेल ना आता. हा, साइन 2x चा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज साइन 2x चा फॉर्म्युला असतो 2 साइन x इंटू कॉस x असतो. ठीक आहे, साइन 2x चा फॉर्म्युला इक्वल टू 2 साइन x इंटू कॉस x असतो. पण इथं 2x असेल, मग 2x चा हाफ किती, 1x. 2x चा हाफ किती, 1x. सो इथं 1x लिहिला, इथं 1x लिहिला. ठीक आहे, हा झाला स्टँडर्ड फॉर्म्युला. आणि हाफ अँगल फॉर्म्युले टाकायचा असेल तर मला हाच फॉर्म्युला यूज करायचा, हाफ अँगल फॉर्म्युले. जर फक्त साइन एक्स असेल, तर x च्या हाफ किती येतं, x बाय टू. इथे ना x बाय टू. ठीक आहे, समजा आता साइन 3x ला मला हा फॉर्म्युलेमध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग कसं करणार, 2 साइन इंटू कॉस. ओके, 2 साइन इंटू कॉस असतं. 3x चा हाफ अँगल किती येणार, हाफ करा, हाफ 3x बाय टू. ओके, 3x बाय टू. पण साइन एक्स ला कोणता फॉर्म्युला येणार, इक्वल टू 2 साइन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू. ठीक आहे, बघा हाच फॉर्म्युला आहे. म्हणजे मी ह्याच्या जागी साइन एक्स लिहू शकतो. ठीक आहे, ऍक्च्युअली फॉर्म्युला कोणता आहे, साइन 2x चा फॉर्म्युला आहे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग मी ह्याच्या जागी काय लिहिणार, 1 बाय ह्याच्या जागी साइन एक्स लिहिणार. ठीक आहे, हा साइन एक्स चा फॉर्म्युला आहे, हाफ अँगल फॉर्म्युला. ठीक आहे, 1 बाय साइन मीन्स काय असतं, कोसेक. हे झालं dy बाय dx, dy बाय dx कोसेक x. हे झालं तुमचा आन्सर. ठीक आहे, टेक दी स्क्रीनशॉट. म्हणून बोलतोय ट्रिग्नोमेट्री खूप इम्पॉर्टंट आहे. ना क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा काय करायचं आता. डिफरन्शिएट मध्ये रूट मध्ये टॅन रूट एक्स दिलाय, टॅन रूट एक्स. ऑलरेडी कशामध्ये व्हॅल्यू आहे, ही रूट मध्ये आहे. मग रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तरी 1 बाय 2 रूट एक्स येतं. ठीक आहे, हे तर माहिती तुम्हाला. मग आता y इक्वल टू दिस टर्म डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा, dy बाय dx 1 बाय 2 रूट एक्स. 2 रूट मध्ये जी व्हॅल्यू आहे ती मी ऍज इट इज लिहिणार. सो इथे ना टॅन रूट एक्स. ठीक आहे, ऍक्च्युली हे जे काय आहे ते तुमचं माइंड चेक करतंय, समजतंय. हे जे काय मॅथ्स आहे डिफरन्शिएट,
म्हणजे तुमचं माइंड चालतंय का नाही, समजतंय का मी काय म्हणतोय, म्हणजे किती ऍक्टिव्ह आहेत तुम्ही, त्याच्यासाठी तुम्हाला मॅथ्स आहे. ओके. आणि ह्याचे जे काय ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन बेसवर खूप क्वेश्चन आहे तिथं पुढं. ठीक आहे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, कुठे युज होणार आहे, कशासाठी, ठीक आहे, पुढं आहे तुम्हाला. ओके. मग आता हे फक्त असं बेसलाईन चालू आहे. हा बघा आता आगे डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्या रूट मधल्या ह्याच्या आतमधली व्हॅल्यू, म्हणजे इथे येणार टॅन रूट एक्स. रूट मध्ये जी व्हॅल्यू होती त्याचा डेरिव्हेटिव्ह काढतोय. ठीक आहे. पूर्ण घेऊ नका, पूर्ण रूट घेऊ नका, आता परत क्वेश्चन मध्ये जासाल तुम्ही. ठीक आहे, तसं करू नका. बघा आता 1/2 रूट टॅन रूट एक्स. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन काय, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन दॅट इज सेक स्क्वेअर. म्हणजे इथे ना मी तर सेक लिहितो, चला सेक स्क्वेअर दिस टर्म, सो रूट एक्स येणार. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, रूट एक्सचं. आणि रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, हे जी काय व्हॅल्यू होती ती इथे लिहिली. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, तो dy बाय dx सेक स्क्वेअर ऍज इट इज रूट एक्स अपॉन 2, हा हे तसंच येणार टॅन रूट एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येतं, दॅट इज 1/2 रूट एक्स येतं. बरोबर, 1/2 रूट एक्स येतं. सो 2 2 जा 4, म्हणजे इथे येणार 4 रूट एक्स पुढे देतो आणि ही व्हॅल्यू ऍज इट इज, सो टॅन रूट एक्स. आणि वरची व्हॅल्यू ऍज इट इज, सो इथे येणार सेक स्क्वेअर रूट एक्स dy बाय dx. ठीक आहे, इझी आहे, काय अवघड नाही याच्यात. चला काढा लवकर स्क्रीनशॉट. आणि हा दुसऱ्यांना पण शेअर करा, जास्त शेअर झालं तर मला चांगलं वाटेल. हा बाबा एवढे व्ह्यूज गेलेत, म्हणजे हा मी काहीतरी करतोय स्टुडंटसाठी. ओके. ना क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा आता काय दिले, y इक्वल टू कॉट क्यूब इन ब्रॅकेट मध्ये लॉग एक्स क्यूब आहे. ठीक आहे, कॉट क्यूब. आता मग डिफरन्शिएट करताना काय करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इक्वल टू कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस कोसेक स्क्वेअर. लिहू का, नाही. का नाही येते मी, कारण बघा ना, पहिलं फंक्शन रेस टू पॉवर आहे. फंक्शन रेस टू पॉवर असेल, फंक्शन रेस टू पॉवर आहे, मग पहिलं पॉवर खाली घ्या. ओके, समजतं का मी काय म्हणते, पहिलं पॉवर खाली घ्या, म्हणजे 3 खाली येणार, 3 कॉट. मग पॉवर मधून एक लेस करा, पॉवर खाली एक्स तसाच, मग पॉवर मधून एक लेस करा, ते झालं त्याचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, मग फंक्शन रेस टू पॉवर येतं, मग पहिलं पॉवर खाली कॉट आणि पॉवर मधून एक लेस करा, 3 - 1, सो दॅट इज 2. आणि हे लॉग एक्स क्यूब ऍज इट इज. ठीक आहे, समजतंय का. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब, कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब. हे झालं बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे, इथं चुकू नका, नाही तर तुम्ही इथे डायरेक्ट करून टाकता कॉट म्हणजे काय, हा बाबा कोसेक स्क्वेअर. तसं नाही, पहिलं पॉवर आहे, पॉवर बघा, पॉवर खाली घ्या. ठीक आहे. आता 3 कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट काय येतं, मायनस कोसेक स्क्वेअर. काय येतं, मायनस इथे लिहितो मी कोसेक स्क्वेअर ऑफ दिस अँगल, ऑफ दिस अँगल दॅट इज लॉग एक्स क्यूब. ओके, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, हा अँगल लॉग एक्स क्यूब. ठीक आहे, त्याला विसरू नका. हा चला आता सांगा, -3 कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स क्यूब. मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येतं, 1/x येतं. म्हणजे लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x येतो. सो 1/x क्यूब, 1/x क्यूब आहे ना, सो 1/x क्यूब आहे ना, इथे येणार 1/x क्यूब. म्हणजे मी होल डिवाइड बाय एक्स क्यूब करतो. ओके, होल डिवाइड बाय एक्स क्यूब करतो, कारण सगळं मल्टिप्लायच आहे ना, मल्टिप्लिकेशनच आहे. सो 1/x क्यूब. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, एक्स क्यूबचा, त्याला विसरू नका. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब
मग सांगा काय येणार आता लास्टला फायनल आन्सर dy बाय dx. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे पुढे लिहूया. ठीक आहे. काय येतं 3x पॉवर मधून एक लेस होणार, पॉवर खाली पॉवर मधून एक लेस करा. ओके. आणि हा 3 नी 3 ला मल्टिप्लाय करा. ठीक आहे. 3x स्क्वेअर येणार, 3 इंटू 3 9 म्हणजे -9 आणि x स्क्वेअर पण येणार. हा ओके. हा मग पुढं कॉट स्क्वेअर, इथे काय लॉग एक्स क्यूब आणि ही व्हॅल्यू ऍज इट इज. तिकडे दिसत नसेल तरी तुम्हाला सांगतोय बघा, ही व्हॅल्यू ऍज इट इज तिकडं. सो इथे ना कोसेक स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ती व्हॅल्यू बघा लॉग एक्स क्यूब ऍज इट इज. ठीक आहे. डिवाइड बाय एक्स क्यूब ऍज इट इज. दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, व्यवस्थित करा. ह्याच्यामध्ये फंक्शन जास्त आहे, पॉवर जास्त आहे, म्हणून हे एवढं मोठं आलंय. ठीक आहे. ना क्वेश्चन नंबर 6 बघा. 6 मध्ये काय आहे, 6 मध्ये 5 sin स्क्वेअर एक्स प्लस 3 आहे. ठीक आहे. पॉवर आहे. मग इथं पहिलं स्टार्टिंगला काय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट रेस टू फंक्शन आहे, कॉन्स्टंट रेस टू फंक्शन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट रेस टू फंक्शन काय येतं, a रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं a रेस टू एक्स लॉग a ऍज इट इज. ठीक आहे. कॉन्स्टंट रेस टू फंक्शन आहे, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह डिफरंट येणार. ठीक आहे. मग आता इथे येणार y इक्वल टू 5 साइन रेस टू साइन स्क्वेअर एक्स प्लस 3. ठीक आहे. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार dy बाय dx इक्वल टू काय येणार 5 साइन स्क्वेअर एक्स प्लस 3. बघा a रेस टू एक्स ऍज इट इज. सो दिस टर्म ऍज इट इज log of this base. So the base is 5. So 5. ओके. मग आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर म्हणजे पॉवरचं डेरिव्हेटिव्ह काढणार. लॉग 5चं नाही काढायचं, कारण लॉग 5 जे आहे ते क्वेश्चन मध्ये आहे. ठीक आहे. लॉग 5 जे आहे ते क्वेश्चन मध्ये फॉर्म्युलेमध्ये आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, ह्याचं. बघा ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ठीक आहे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल साइन स्क्वेअर एक्स ओके प्लस 3. चला सा काढा लवकर पटकन. 5 साइन स्क्वेअर एक्स प्लस 3 ओके लॉग 5 ऍज इट इज. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर एक्स. मग पहिलं पॉवर खाली घ्या, पॉवर मधून एक लेस करा. पहिलं पॉवर खाली साइन एक्स, तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार साइन एक्स. ठीक आहे. पॉवर खाली साइन 2 - 1 1 ओके. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय येतं ते लिहावं लागेल, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 काय येतं 0. सो इथं 0. मग लास्ट टर्म बघा काय ना 5 रेस टू साइन स्क्वेअर एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 ओके. हे पण मल्टिप्लायलाच आहे. ओके. 2 साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय येतं कॉस एक्स. सो इथे येणार 2 साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय येतं कॉस एक्स. ओके. मग 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स, ह्याच्या जागी जर तुम्ही साइन 2x लिहिलं तरी चालेल, कारण साइन 2x चा फॉर्म्युला काय, साइन 2x चा फॉर्म्युला आहे, साइन 2x चा फॉर्म्युला आहे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे. पाठीमागं काही आन्सर आले बघू दे. एक मिनिट. काय आन्सर आणले त्यांनी, एक मिनिट. हा एक मिनिट. जे काय क्वेश्चन आहे तुमचा, इथं स्क्वेअर नाही, इथं क्यूब आहे. ठीक आहे. इथं क्यूब आहे, मग क्यूब असल्यामुळे आन्सर पूर्ण चेंज होईल. ओके. इथं काय आहे क्यूब आहे, क्यूब. हा इथं क्यूब आहे, इथं क्यूब आहे. माझं थोडं चुकलं, इथं क्यूब आहे. सो इथं क्यूब येणार. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला यूज नाही होणार. मग काय होणार पॉवर मधून म्हणजे 3 खाली येणार. ओके. 3 खाली, 3 मधून 1 गेला, सो राहिले 2. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय येणार दॅट इज कॉस एक्स. ओके. मग 3 साइन स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय येतं कॉस एक्स. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. थोडंसं सिली मिस्टेक झालं तर पूर्ण चुकतं. ठीक आहे. मग इथं स्क्वेअर लिहिला होता, स्क्वेअर नव्हता. करा लवकर.
हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर घेऊ नका, समजतंय का? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स घ्या फक्त. सारखं पॉवर नाही घेत बसायचं. एकदा पॉवर खाली घेतली ना मग ते डेरिव्हेटिव्ह ऑफ त्या फंक्शनचं काढायचं, सारखं पॉवर घ्यायचं नाही. ओके. क्वेश्चन नंबर 7th वन बघा. आता 7 मध्ये काय करायचंय, y इक्वल टू कोसेक इन ब्रॅकेट मध्ये रूट कॉस एक्स आहे. ठीक आहे. मग कसं करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे त्यांना dy बाय dx. हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक काय येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक येतं मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. काय येतं, मायनस कोसेक एक्स इंटू मायनस कोसेक एक्स. पण इथे एक्स काय आहे, रूट कॉस एक्स आहे. सो रूट कॉस एक्स इंटू कॉट. बघा, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स येतं. पण एक्स ऍक्च्युली आपला अँगल हा आहे, मग हा अँगल लिहावं लागेल. ठीक आहे. कॉट रूट मध्ये कॉस एक्स. ठीक आहे. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट कॉस एक्स काढावं लागेल. ठीक आहे. रूट कॉस एक्स. मला सांगा आता, मायनस कोसेक रूट मध्ये कॉस एक्स ऍज इट इज. ओके. इंटू कॉट रूट मध्ये कॉस एक्स ऍज इट इज. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स येतं 1/2 रूट एक्स येतं. बरोबर, 1/2 रूट एक्स येतं. सो 1/2 रूट जी व्हॅल्यू आहे ती लिहिणार. ठीक आहे. म्हणजे त्यांना कॉस एक्स. ठीक आहे. 1/2 रूट कॉस एक्स ऍज इट इज. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. कॉस एक्स. मग मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय येतं, मायनस साइन एक्स. मग मायनस साइन एक्स मी इथे पुढे लिहितो, मायनस साइन एक्स आला ना. सो मायनस अँड मायनस प्लस. बघा परत सांगतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय येतं, मायनस साइन एक्स. ओके. मायनस साइन एक्स इथे लिहिणार मी. सो मायनस इंटू मायनस प्लस. सो इथे ना प्लस साइन एक्स. हा अँगल होता. इंटू कोसेक रूट मध्ये कॉस एक्स इंटू कॉट रूट मध्ये कॉस एक्स अपॉन 2 रूट कॉस एक्स. मग रूट कॉस एक्स कॅन्सल करू नाही, कारण हे जे कोसेकच्या आतमध्ये अँगल आहे, हे रूट कॉस एक्स जे आहे ते अँगल मध्ये आहे. सो अँगल मधली व्हॅल्यू कट नाही होणार, ऍज इट इज राहणार. आता तुम्ही बोला कट का नाही केलं, रिझन आहे प्रत्येकाला. ठीक आहे. व्यवस्थित बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 वन बघा. आता 8 मध्ये काय करायचंय, y इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट मध्ये कॉस ब्रॅकेट मध्ये एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे. बघा, पहिलं काय दिलं तुम्हाला, लॉग. मग लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इक्वल टू 1/x येतं. ठीक आहे. 1/x. सो इथे ना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येतं, 1/x येतं. एक्स हे खाली येणार. सो dy by dx equal to 1 by this term as it is. So cos x cube minus 5 as it is. x cube minus 5x. ठीक है. x cube minus 5. ठीक है. आगे डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म cos x cube minus 5. ठीक है. मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ cos काय येतं, मायनस साइन. ठीक आहे. काय येतं, मायनस साइन अँगल दिस ऍज इट इज. अँगल जे आहे ते मी ऍज इट इज इथे लिहिणार. ठीक आहे. कॉस टू मायनस साइन, हे अँगल ऍज इट इज लिहिणार, एक्स क्यूब मायनस 5. ओके. आणि हे कॉस एक्स क्यूब मायनस 5 ऍज इट इज. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय येतं, मायनस साइन दिस टर्म आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म अगेन. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5. मग मला सांगा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येतं, पॉवर खाली आणि पॉवर मधून एक लेस. सो 3x स्क्वेअर येतो, 3x स्क्वेअर. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 काय ना, 0. मग मी 3x स्क्वेअर पुढे लिहितो, मायनस 3x स्क्वेअर पुढे लिहितो. आणि साइन अपॉन कॉस. बघा अँगल सेम आहे दोघांचे. ओके. अँगल सेम आहे. सो साइन अपॉन कॉस काय येतं, tan x क्यूब मायनस 5 ऍज इट इज.
ठीक आहे, टेक दी स्क्रीनशॉट dy बाय dx झाला आन्सर. इझी आहे, अवघड काय नव्हतं.